शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो। बघा, शेतकऱ्यांचा 7/12 अखेर कोरा होणार आहे। सरसकट कर्जमाफीला मंजुरी दिलेली आहे। आता यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव जर तपासायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। पण व्हिडिओमध्ये समोर जाण्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला शेतकरी मित्रांनो, आजच्या या माहितीला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या शेती व्यवसायावर अवलंबून असलेले लाखो कुटुंबे आज अनेक आव्हानांशी झुंज देत आहेत। पावसाचा अनिश्चितपणा, बाजारभावातील चढउतार आणि शेतीमालाला योग्य मूल्य न मिळणे या समस्यांमुळे अन्नदात्याच्या कपाळावर चिंतेच्या रेषा खोलावत आहेत। अशा कठीण काळात राज्यातील शेतकरी समाजाला दिलासा देणारी घोषणा करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या वचनबद्धतेची खात्री दिली आहे। धाराशिव जिल्ह्यातील येणेगूर येथे आयोजित सार्वजनिक सभेत त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण जाहिराती शेतकरी समाजासाठी नवीन आशेचा किरण ठरू शकतात। मित्रांनो, आजचा शेतकरी अनेक संकटांच्या वादळात सापडला आहे। एकीकडे हवामानातील बदलामुळे पिकांना अनपेक्षित नुकसान आहे, तर दुसरीकडे उत्पादित मालाला बाजारभावात योग्य किंमत मिळत नाही। शेतीसाठी आवश्यक खते, बियाणे आणि इतर साधनांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांचा आर्थिक भार अधिकाधिक होत आहे। यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकले आहेत आणि त्यातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी अवघड होत आहे। या परिस्थितीत बँका आणि सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्याची क्षमता शेतकऱ्यांकडे उरलेली नाही। व्याजाचा डोंगर वाढत जाऊन अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। पिकांचे नुकसान झाले तरी कर्जाची परतफेड करावी लागते। यामुळे शेतकरी कुटुंबातील मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करावा लागतो। या सर्व परिस्थितींमुळे मानसिक ताण वाढून काही शेतकरी चुकीचे पाऊल उचलण्याच्या विचारात येतात। महसूल मंत्री बावनकुळे यांनी कर्जमाफीबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे। त्यांच्या मते या योजनेचा लाभ केवळ खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल। ज्या शेतकऱ्यांकडे विशाल शेतजमिनी, आलिशान फार्म हाऊस किंवा इतर संपत्ती आहे त्यांना या योजनेत समाविष्ट केले जाणार नाही। हा निर्णय अत्यंत विवेकपूर्ण असून याद्वारे सरकार खरोखरच गरीब आणि लहान शेतकऱ्यांना मदत करू इच्छित आहे। केवळ शेतीवरच आपले जीवन अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून प्रत्यक्ष फायदा होणार आहे। ज्यांनी वर्षानुवर्ष शेतात मेहनत घेतली आणि तरीही कर्जाच्या ओझ्याखाली दबले, अशा कष्टकरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाली येणे हेच या योजनेचे ध्येय आहे। सरकारची ही पायरी शेतकरी समाजात नवचैतन्य निर्माण करेल आणि त्यांना पुन्हा उत्साहाने शेतीकडे वळण्यास प्रवृत्त करेल। कर्जाच्या ओझ्याने दबून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा अतिरेकी पर्याय निवडला आहे। हे अत्यंत दुःखद असून समाजासाठी चिंतेचे कारण आहे। मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले जाईल आणि कोणत्याही शेतकऱ्याला एकट्याने संकटाचा सामना करावा लागणार नाही। महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून लवकरच ठोस निर्णय जाहीर केला जाईल। शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांना रोखण्यासाठी सरकार व्यापक धोरण आखत आहे। यामध्ये केवळ आर्थिक मदतच नव्हे तर मानसिक आरोग्य सेवा, सल्लामसलत केंद्रे आणि तातडीची मदत यंत्रणा यांचा समावेश असेल। प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मार्गदर्शन आणि मदत मिळू शकेल। महिला व सक्षमीकरण लखपती दिदी योजना, शेतकऱ्यांबरोबरच ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करणे हा सरकारचा महत्त्वाचा उद्देश आहे। याच दृष्टीने लाडकी बहीण योजना सुरळीतपणे चालू राहील आणि कोणत्याही परिस्थितीत ती बंद होणार नाही। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत असून यामुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे। या योजनेचा विस्तार करून आणखी अधिक महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। विशेष उल्लेखनीय म्हणजे 1 कोटी लखपती दिदी योजनेची घोषणा केली आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी महिलांना उद्योजक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। या योजनेत महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी आणि विना हमी उपलब्ध करून दिले जाणार आहे। यामुळे स्वतःचा लघु उद्योग, दुकान, सेवा केंद्र किंवा इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना भांडवल मिळू शकेल। विशेष उल्लेखनीय म्हणजे 1 कोटी लखपती दिदी योजनेची घोषणा केली आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी महिलांना उद्योजक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। या योजनेत महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी आणि विना हमी उपलब्ध करून दिले जाणार आहे। यामुळे स्वतःचा लघु उद्योग, दुकान, सेवा केंद्र किंवा इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना भांडवल मिळू शकेल। या योजनेचा सर्वात मोठा फायदा असा आहे की कर्जावर कोणताही व्याज आकारला जाणार नाही आणि कोणत्याही प्रकारची हमी द्यावी लागणार नाही। यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांनाही व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल। ग्रामीण भागातील महिला आत्मनिर्भर होऊन आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालू शकतील। ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकते। दीर्घकालीन धोरण आणि भविष्याची योजना, केवळ कर्जमाफीवर अवलंबून राहणे हा दीर्घकालीनासाठी उपाय नाही।
याची जाणीव ठेवून शेतीची मूलभूत समस्या सोडवण्यासाठी व्यापक धोरण आखत आहे. शेतीचा खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या दोन्ही बाबींवर विशेष भर दिला जात आहे. याद्वारे भविष्यात शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या दुष्टचक्रात अडकवू नये याची काळजी घेतली जात आहे. शेती खर्च कमी करण्यासाठी शासकीय दुकानांमधून खते, बियाणे आणि कीटकनाशके कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिवाय आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादकता वाढवण्यावर भर दिला जाईल. पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, सेंद्रिय शेती आणि पर्यायी पिके यावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे शेतीचा खर्च कमी होणार आहे आणि नफा वाढणार आहे. शेतमालाला योग्य मूल्य मिळावे यासाठी बाजार समितींचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. थेट खरेदी केंद्रे स्थापन करून मध्यस्थांची दलाली कमी केली जाईल. शेतकरी उत्पादक संघटनांना मजबूत करून सामूहिक विक्री व्यवस्थेला चालना दिली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मोबदले मिळू शकतील. प्रक्रिया, उद्योग आणि कृषी निर्यातीला प्रोत्साहन देऊन शेतमालाला अधिक मूल्यवर्धन करण्याचे प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे हा एक तत्काळ उपाय आहे, परंतु त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा दीर्घकालीन उद्देश आहे. सरकारने या दोन्ही दिशांनी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना नव्या उत्साहाने शेतीकडे वळवण्याची संधी मिळेल. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देऊन कुटुंबाचे उत्पन्न वाढवता येईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करता येईल. शेवटी शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्याची समृद्धी म्हणजेच राष्ट्राची समृद्धी. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित येणे, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळणे आणि त्यांचे जीवन सुखी होणे हीच खरी प्रगती आहे. सरकारच्या या नवीन धोरणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी समाजसुद्धा पुन्हा एकदा आत्मविश्वासाने आपल्या शेतात काम करू शकेल आणि देशाच्या अन्न सुरक्षेत योगदान देऊ शकेल. शेतकरी सुखी तरच समाज सुखी हा सिद्धांत जीवनात उतरवणे हे या सर्व योजनांचे अंतिम उद्दिष्ट आहे.